स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर आहे. एकदा का माहेरातली आई निघून गेली, हक्काचा उमरा निघून गेला. माहेरातला बाप गेला, चपला सोडण्याचा उमरा ताई तुमच्या जीवनात निघून गेला. पाहुण्यासारखं उभा राहावं लागतो. भावा भाऊजवर नाही हक्क दाखवतोय जो आई वडिलांवर हक्क दाखवतोय तो. हे बघा, यूट्यूबला माझे अनेक व्हिडिओ आहेत, अनेक कीर्तन आहे. मी रोज जाता जाता तळमळीने सांगतो, एवढा समाज कीर्तन करतो उपस्थित आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. कैलासवासी रंगनाथ दादा खांडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एवढा समाज उपस्थित आहे. जाता जाता मी तळमळीने सांगतो, मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, मराठवाड्याचा सर्वे केला. खाली विदर्भ, परत खाली खानदेश, तुमचा पट्टा, इकडं खाली. एवढी भयावह परिस्थिती आहे. आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी चाललेत. हे बघा, कीर्तन भरपूर ऐकले. मी एवढ्या लांबून आलोय. माझी तळमळीने विनंती, निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. दारू सोडा आणि संसार जोडा. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. एवढा समाज उपस्थित आहे कीर्तना करता. मी जाता जाता तळमळीने सांगतो, व्यसनाधीन होऊ नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशात पैसा राहत नाही बाबा. सामाजिक हानी, समाजात कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही ताई. म्हणून माझी विनंती आहे, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पे होंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पी कर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. कीर्तन भरपूर ऐकले, वर्ष श्राद्धाच्या आजपर्यंत लय बाबा तुम्ही वाट लावलीत. माझी विनंती सगळ्यांना तळमळी, मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये. मी आउट ऑफ स्टेटला फिरणारा महाराज. मी रोज तळमळीने सांगतो नारदा जगा देऊन, आज समाज रसा तळाला चाललाय. बुडतंय जन न देखावे डोळा. म्हणून मी कळवळ्याने सांगतो दादा, आज 10वी 11वी 12वीचे मुलं व्यसनाधीन होऊ लागले. विको बंद करा. एवढा समाज आलाय कीर्तना करता. सगळ्यांना माझी तळमळीने विनंती, दारू पिऊ नका, व्यसनाधीन होऊ नका. काही माणसं राग आले, टेन्शन आलंय, दारू पितात, बायकोला मारतात. तुम्ही माराल. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर असतो त्या ठिकाणी देवता रममान असतात, असं शास्त्र शिकवतोय. म्युझिकचा आवाज वाढवा. एवढा समाज कीर्तना करता उपस्थित आहे. माझी विनंती, तळमळीना दारू पिऊ नका, व्यसन करू नका. तुम्ही बाय माऊलीला माराल, राग कराल, पण त्या माय माऊलीच्या तोंडातून निघणारा शब्द, पुरुष मंडळी, एक दिवस तुमच्याकरता लाख 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 वाटुळ करणार असेल, मात्र विसरू नका. तिच्याकडे पहा जरा, गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालती. कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्याकरता लावती. हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालती. पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्याकरता घालते. ओ आयुष्य हाडाचं काढ करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते. का? माझ्या मुलीचं लग्न मला करायचं. का? माझ्या मुलाचं शिक्षण करायचं. आम्ही लय गरिबी चोचली, आमच्या लेकरा बाळाचे सोन्यासारखे दिवस आले पाहिजे. म्हणून बायको शब्दाचा अर्थ मंडळी मी रोज सांगतोय, महाराष्ट्रामध्ये एवढा समाज अथांग उपस्थित आहे. प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ऐका. बा म्हणजे तुमच्या बाजूने, ये म्हणजे येईल त्या परिस्थितीमध्ये कोणाचीच नसताना शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्याची साथ देते, तिला बायको म्हणतात. पै 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 का जमा करते. ऊन पडले हाताला फोडेपर्यंत शेतात राब राब कष्ट माझी आई माझी बहीण करते. म्हणून माझी विनंती, व्यसनाधीन होऊ नका. आणि 2, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. ज्याला हात नाही माऊली त्याला विचारा हाताचं दुःख काय. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय. ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाचं दुःख काय. आज तुम्ही डसडसा रडाल. एवढा समाज कीर्तना करता उपस्थित आहे. आई घराचं मंगल आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ,
आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणतात. एकदा का आई गेली ना आणि एकदा का बाप गेला ना, त्यांच्या आठवणी फोटोकडे पाहून माणसाला रडवत असतात. किती प्रेम करतात मायबाप यांना विचारा. आज एवढा समाज उपस्थित आहे. कैलासवासी रंगनाथ दादा खांडेकर बाबा गेलेत. मला ज्या वेळेस आल्या आल्या दादाने घरी नेलं होतं मला मळ्यात, ते मला बाबांविषयी सांगत होते. मोत्यासारखे अश्रू त्यांचे तरंगलेले होते डोळ्यामध्ये, पण ते कधीच रडले नाही. मोतल्यासारखे अश्रू डोळ्यातले डोळ्यात दाबिले त्यांनी. आणि बाबाविषयी सांगितलं म्हणे, महाराज आज आम्ही जे काही सगळं दिसतोय, भिकाजी माऊली असेल, भाऊसाहेब माऊली, संजय माऊली, सुशीलाताई असेल, कमलताई, हा परिवार आहे ना, मुलं मुली, हे सगळे बाबाच्या पुण्यामुळे आहे. आज बाबाने एवढी मोठी शेती आहे आम्हाला, आज घर सगळं चांगलं आहे. बाबाने गाईचा सांभाळ केला, बाबाने बैलाचा सांभाळ केला. फार आवड होती त्यांना. फार हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, सांभाळ केला. आज मोठे नातू आहेत, पण एक सांगतो, आजोबा हा नातवाचा शेवटचा मित्र असतो, हे लक्षात ठेवा. फार प्रेम करत असतो आणि नातवाचा पहिला मित्र आजोबा असतो. आजोबाचं नातवाचं लय प्रेम असतं, आजोबाचं मुलाचं लय प्रेम असतं. फार प्रेम करत असतो तो बाप. आज या ठिकाणी एवढा अथंग समाज उपस्थित आहे, यांना विचारा. असं म्हणे आपल्याकडे, ज्याचं जळतं त्याला रग लागती भाऊ, ज्याच्या अंगावर येतं ना त्याला कळतं काय दुःख असतं. आज एवढा समाज उपस्थित आहे. आज तुम्ही सगळे डसडसा रडायला जाता जाता, आज बाबाने शून्यातून हे विश्व निर्माण केलं, काबाड कष्ट केले, पण आज घराकडे गेलं तर दादा दिसत नाही. त्यांच्या फोटोकडे पाहिलं तर पोटात उरभरून तो टचकन तोडला जातं. देवा पांडुरंगा, काय केलं रे देवा. आज दादा घरामध्ये असले की स्वर्ग वाटायचा, आज घरात नाही, जाऊ वाटत नाही, हलकं हलकं घर वाटतं. आज घर खायला पाठ उठतं. आज देवा आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं तरी चाललं असतं पांडुरंगा, पण एवढं लवकर बाबाला घेऊन जायला नव्हतं पाहिजे. आज हा समाज एवढा अथंग उपस्थित आहे कीर्तना करता. ज्यांच्या आई या जगात नाही, ज्यांचा बाप या जगात नाही, त्यांना विचारा आई बापाची किंमत काय. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून जाते ना काका, प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. बाप घराचा आधार असतो, बाप घराचा पाया असतो, बाप संकटाशी सामना करणारी धार असते, तलवार असते. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप, जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी, जो तिकट बोलला तरी आयुष्यभर त्याचीच गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप. म्हणून त्या बापाची सेवा कर मंडळी. लय मोठा बाप आहे. तुकोबाराय वर्णन करतात, बाप करी जोडी, बाप करी जोडी, टाळी वाजवा माई बाप. बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकराचे होड. बाप करी जोडी, लेकराचे होड. कैलासवासी रंगनाथ दादा खांडेकर यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा पाठीमागच्या या परिवाराने, मुलाने, मुलीने, नातवाने, नातीने एवढा मोठा भव्य दिव्य आयोजित केलाय मंडळी. अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई
आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही माझ्या राजांनो, माझ्या दादांनो. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. एकदा देवाच्या देवघरातला दिवा पाहिला की बापाचा चेहरा आठवतो. काकाकडे पाहिलं का बापाचा चेहरा आठवतो. उभा आयुष्य हाडाचं काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, काबाड कष्ट केले हो. आज शून्यातून विश्व निर्माण केलंय. आई मुलाला उचलून घेते, कडेवर घेते. जे मी पाहते ते माझ्या लेकराने पाहावं. पण इथं बसलेला देव माणूस बाप ज्या वेळेस मुलाला उचलून घेतो ना, खांद्यावर घेतो. जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने पाहावं, याला बाप म्हणतात. उभा आयुष्य हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, नेत्राचा दिवा करतो, हाताचा पाळणा तो बाप करतो. एवढा समाज आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित बसलाय ना मंडळी. ऐका, आयुष्यात बाप तीनदा रडत असतो ताई. एकदा मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो, दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी, आणि तिसऱ्यांदा बाप रडतो पोटचा मुलगा ज्यावेळेस वेगळं राहायची भाषा करतो ना त्यावेळेस तो बाप रडतो. बाप मध्यस्थी करतो, सुनाचं बायकोचं जमत नाही, मध्यस्थी करतो, चिंगरतो बाप. एकटा शेताच्या बांधावर जाऊन रडतो, रात्रीच्या अंधारात जाऊन एकटाच बाप रडतो. आयुष्यात वास्तविक पाहता पुरुषाची जात रडणारी नसते बाबा, लढणारी असते. पण रडत ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो, हे लक्षात ठेवा. आईचे डोळे रडताना दिसतात, पण बापाचं हृदय डसढसा रडत असतं. किती प्रेम करतो बाप. इथं बसलेला बाप कीर्तन ऐकतोय, आज आपल्या गावात कीर्तन ऐकतोय. त्या बापाला एकच वाटतं की जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलाला मिळावं. आम्ही लय खडतर दिवस काढले, आम्ही लय गरिबी दिवस काढले, जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलीला मिळावं ही बापाची इच्छा असते. लय प्रेम करतो. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी मुलगी जवळ येते, पप्पा रोज एक भाकर खाता पप्पा, माझं लग्न जमलंय म्हणून तुम्ही आज अर्धी भाकर खाल्ली का? टचकन डोळ्यात पाणी येतं त्या बापाच्या. बाप म्हणतो, ताई खरं सांगू का, तुझं लग्न जमलं म्हणून नाही रडत, मग का रडताय पप्पा? आज तुम्ही उपाशी पोटी आहे. हंबरडा फोडून बाप रडतो. बाप म्हणतो मुलीला, ताई खरं सांगू का, अगं सासू कशी असेल, सासरा कसा असेल, देर कसे असेल काही मला माहित नाही बाई. तळहाताच्या फोडाप्रमाणे तुझा सांभाळ केला लहानपणापासून. तुम्हाला म्हणायची, पप्पा तुम्ही लय काबाड कष्ट करता, आमच्या करता लय कष्ट करतात, तुम्हाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत, तुम्ही वेळेच्या वेळा गोळ्याच खा. शुगर आहे पप्पा, बाबा तुम्हाला अटॅक येऊन गेला, लय काळजी घेतली. कधी चांदूडून ना शिकून आलो ना ताई तर मला म्हणायची, बाबा पाणी घ्या, चहा घ्या, 2 घास पोटाला खात जा, तुम्ही लय धावपळ करताय, लय काळजी घेतली ताई. तुझं लग्न जमलंय आणि आज तुझा पाडासारखा बाप रडतो गो. बापाचं मुलीचं नातं असतं. ज्यावेळेस ज्यांना मुलगी येत त्यांना हे दुःख कळेल. मुलीचा जन्म झाला, बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली. राहुल महाराज, मला 2 मुली आहेत माऊली, लक्ष्मी जन्माला आली माझी. आमचे दिवस बदलले गेले. मुलीचा जन्म झाला, आमचे दिवस बदलले गेले. डोळ्यात पाणी आलं. बाप बाजारात गेला आणि बूट आणला आणि मुलीच्या पायात घातला. वाजणारा बूट वाजू लागला आणि बापाला आनंद आला. बापाने उचलून घ्यावं. मुलगी म्हणली, पप्पा
ते माझ्या मैत्रिणीला ते कानाला लावायचं ते मला आणा. बाप धावत धावत बाजारात गेला. 300 रुपये किंमत होती, पण बापाने एक क्षणाचा विचार नाही केला. धावत धावत गेला आणि मुलीला आणलं. ताई, देव प्रसन्न झाला ना, द्यायला उशीर करील, पण घरातला बाप नावाचा देव प्रसन्न झाला ना, एका क्षणात मुलीची इच्छा पूर्ण करणारा बाप असतो. ताई, स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर आहे. एकदा का माहेरातली आई निघून गेली, हक्काचा उमरा निघून गेला. माहेरातला बाप गेला, चपला सोडण्याचा उमरा ताई तुमच्या जीवनात निघून गेला. पाहुण्यासारखं उभा राहावं लागतो. भावा भाऊजावर नाही हक्क दाखवतो, जो आई वडिलावर हक्क दाखवतोय तो लय प्रेम करत असतात. स्त्रीच्या जीवनात संघर्ष आहे, दिव्य अग्निपरीक्षा आहे स्त्रीच्या जीवनात. एका दिवशी सासू बोलली, पण बापाला सांगितलं नाही तिनं. सासरा रागवला, फोन करून नाही सांगितलं का? माझ्या बापाला बीपीच्या गोळ्या चालू आहे. मी जर सांगितलं आणि तात्यांना उद्या जर काही कमी जास्त झालं तर कसं होईल? असेल ते असेल, गिळलं त्या मायमाऊलीने पोटात. वडिलाचं नाव शाबीत ठेवण्याकरता काबाड कष्ट केले होते. नाही, फार प्रेम करते. आणि ज्यावेळेस माहेरी आली ना, जेवण करत असणारा बाप ताई तुमचा उठला ताटावून. तुम्हाला पाहिल्याच्या नंतर बाप सांगतोय तुम्हाला, तुझी आई भाकरी करत होती ना, त्या आई सुद्धा धावत धावत गेली. मुलीला पाहिलं, बापाने पिशवी घेतली, आईने तांब्याभर पाणी घेतला, भाकरी घेतली ना, अशी ववळून टाकली. ववळून टाकल्याच्या नंतर तुझी दृष्ट काढली. 4-5 दिवस तू राहिली आणि तिकून जावायचा फोन आला, शेतातले कामं पाडले, मुलीला पाठवून द्या. त्यावेळेस उद्या मुलगी जाणार, बापाला झोप येत नाही. माझी ताई 2-4 दिवस राहिली, जाणार आहे आता सासरी, जाणार आहे, झोप येत नाही, आईला झोप येत नाही. आई तुमची उठते ताई पहाटे 5 वाजता. तुमची आई सकाळी उठते, बरं उठते तुमची आई, आंघोळ भंगूळ करते आणि कोणाच्या तरी शेतात जाऊन शेवग्याच्या शेंगा आणते, तुमच्या पिशवीत टाकते. वांगे बटाटे भाजीपाला तुमच्या पिशवीत टाकते. कांदे द्यायची वस्तू नाही, बटाटे द्यायची वस्तू नाही, पण आईची विडी माया. ताई, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. ज्यांची आई या जगात नाही त्यांच्या पिशव्या रिकाम्या आल्यात माहेरातून येतात. आणि ज्यांचा बाप या जगात नाही, जाऊ वाटत नाही का? पोटात तोडतं. त्या गल्लीत जरी गेलं, घराच्या समोर गेलं तर खायला उठतं ते घर, जाऊ वाटत नाही. एखादी मायमाऊली दिवाळीच्या सणाहून आली माहेरातनं, 4-5 गच्च भरलेल्या पिशव्या गाडीमध्ये असेल तर समजायचं माहेरात आई जिवंत आणि माहेरात बाप जिवंत आहे. आणि आता एकच पिशवी रिकामी मिळाली ना, समजायचं माहेरात आई राहिली नाही, माहेरात बाप राहिलं नाही. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. आम्ही मुली करता रडतो, यात नवल नव्हे. झालंय माझं कीर्तन, 1 मिनिट घेतोय. जनकपुरीचा जनक राजा सीते करता ढसढसा रडला ताई. कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता. अजून एक वाक्य सांगतो जाता जाता. या कांडेकर परिवाराच्या वतीने एवढ्या लांबून जालन्याहून मी आलोय. मुली करता माणूस रडतो बाबा, यात नवल नव्हे. मुली करता राजा रडतो, यात नवल नव्हे. राहुल बाबा भागवतामध्ये दक्ष प्रजापती आहे. सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, बापाला पसंत नाही. भगवान शंकरासोबत राक्षस बाप आहे. 16 मुली होत्या, ढसढसा रडतोय. मुलगी म्हणते, सती म्हणते, पप्पा मला तुमचं दर्शन घ्यायचं. बाप म्हणतो, कार्टे तोंड दाखवू नकोस, स्वतःच्या मनाने लग्न केलं, बापाला पसंत नाही. ढसढसा दक्ष प्रजापती हंबरडा पडून घराच्या आत रडतो आणि सती दारामध्ये हंबरडा पडून रडते, चुकलंय माझं, यानंतर अशी गलती होणार नाही, चूक होणार नाही. ढसढसा बाप रडतो, राक्षस बाप आहे, मुली करता रडतोय. एवढं बापाचं मुलीचं नातं असतं म्हणून एवढा समाज बसलाय. मुली आल्यात ना ताईंनो, मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये. मी तळमळीने सांगतो, कोपऱ्यापासून हात जोडून 22 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं. 22 दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाते, शाळेमध्ये, नाशिकला, पुण्याला, मुंबईला जाते. एखादा बिझनेस करते, जॉब करते. एखादा मुलगा प्रेमात येतो, 22 दिवस मुलगा प्रेमात येतो, मुलीला ठूस लावून पळून घेऊन जातो. आणि ही बातमी बापाला कळते ना, त्यावेळेस तो इथं बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा असा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो. शेताच्या बांधावर जातो, एकटा ढसढसा रडतो. रात्रीच्या अंधारात एकटाच बाप ढसढसा रडतो, काय चुकलंय माझं मुलीला जन्म देऊन, काय पापराध देवा. ढसढसा बाप रडतो, त्याला वाटतं सुसाईड करावी आणि मरून जावं.
म्हणून ताईंनो, मी धर्माचा भाऊ या नात्यापासून तळमळीने सांगतो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस पुणे मुंबईला, शहरात, नाशिकला करता आला करा, नाही तर करू नका. पण इथं बसलेल्या शेतकरी बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभे शोमध्ये तुम्ही टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका. आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका. जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडे विनंती करतो, पांडुरंगा, कैलासवासी रंगनाथ दादा कांडेकर यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. एवढा समाज उपस्थित आहे, एवढं मोठं दुःख या कांडेकर परिवाराला झालं बाबाच्या जाणीने, दादांच्या जाणीने. या दुःखातून पेलण्याकरता यांना उदंड शक्ती दे ही सदैच्या पंढरपूरच्या पांडुरंगाकडे करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. आज खऱ्या अर्थाने राहुल बाबा बरं का, आकाश महाराज, नवनाथ महाराज, एवढा कार्यक्रम, हे गायक वादक टॉपमधले बोलवले, एवढा मोठा कार्यक्रम, एवढं साऊंड सिस्टीम, एवढा समाज. आज जर स्वर्गातून बाबांनी जर आसवाळा पाहिला ना, बाबा पाठीमागच्या परिवाराला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि बाबाच्या आशीर्वादामध्ये हा कांडेकर समस्त परिवार उभा आयुष्य सुखाने, समाधानाने, शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आईवडिलाची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, गोमातेची सेवा करा. आणि ज्या साधू संतांनी हा मार्ग दाखवला त्या साधू संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली